चाललेत सकाळची कामं आणि हे असं पसारा पडलाय थोडासा. तर ठीक आहे, बाहेर जाऊया. बाहेर काय चाललंय बघूया. मांजरांचं खायचं वगैरे भरून ठेवले, दूध वगैरे. वरण फोडणी दिले इकडं. वरण असं फोडणी देऊन ठेवले. लहान लेकरावाला कसं सपक वरण करतात ना, मी तसं माझ्या आजी लोकांना वरण करते. आता असं उघडलंय ना तरी वास येतो, खूप छान असं. आणि खूप मस्त असं वरण झालेलं आहे हे. म्हणतात आई आम्हाला खूप वरण आवडतं तुमच्या हातचं. सगळेच मला सगळे आजी लोक म्हणतात. लहानपणी आहे ना असं वरण खायचं. तर तसंच वरण मी आज माझ्या ह्या आजी लोकांना मी बनवते. मस्तपैकी जिरं मोहरी आणि लसणाची फोडणी द्यायचं. चपात्या वगैरे झालेल्या आहेत. इकडं चपात्या ठेवल्यात अशा. बाकीचं काय काय अजून चाललंय बाहेर बघू आपण. इकडचं सगळं झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळी पूजा वगैरे व्यवस्थित सकाळी करून घेतलं ना, खूप छान वाटतं घरामध्ये. इकडं पण अशी पूजा झालेली आहे. आणि ह्या औषधाने बऱ्यापैकी आजी लोकांचा खोकला राहिला म्हणजे राहिलाच. लाल औषध आहे, असं सुट्टा औषध म्हणजे मिळतं सरकारी दवाखान्यातलं. तर मटकर सरांनी आणि नेहा मॅडमनी घेऊन आल्या होत्या. ही द्या, लयच खोकला लागला तर म्हणून. बघा इथं थोडा पसारा पडलाय. हे चपलाचं तुटले. आता किती दिवस राहणार ना, थोडंसं तुटलंय, ते काढावं लागणार आहे. ते काय आले. रामकृष्ण हरी. कशा आहे तुम्ही, बरे आहे का? बरे बरी आहे का? ऐकू येतं का? बर, चार्जिंग खतम झालं की लावून दे. आहे ना चार्जिंग? हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा भाजी फुन्नी टाकून गेले होते, मीठ नाही टाकलं वाटतं. हाय ना सुंदर आजी? सगळं झालंय पण मीठ नाही टाकलं. कशी भाजी होणार आपली? हा, बिना मिठाची भाजी खाणार आहे तुम्ही काय? मीठच नाही टाकलं बघा. बरं झालं लक्षात आलं. हे बघा, आता का थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मध्ये. मस्त असं रस्सा थोडासा भाजी करणार आहे. हलवून गेले होते आता. कांदा, टमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, कढीपाला सगळं काही टाकले मस्तपैकी. आणि ह्यांना रस्सा पण खावासा वाटतो. वांग्याच्या भाजीचा रस्सा चांगला लागतो खरं तर. झाकून ठेवते, मस्त असं शिजल. मिठाची भरणी जरा इथंच ठेवतो आम्ही. रामकृष्ण हरी. कसे आहे तुम्ही सगळे? छान आहे. बरे बरे आहे का? हा, चहा नाश्ता झाला. होय, हिचा झाला का नाही चहा नाश्ता? झाला. काय म्हणत होती मग? टाळ्या वाजवते मग वाजत होते. काय म्हणत होती? हरिपाठ. हरिपाठ झाला म्हणून? झाला का म्हणून? निम्मा झाला. निम्मा झाला. हे तुम्ही अर्धाच हरिपाठ म्हणल्या का? नाही, पुरा म्हणला. चकुले कसली तुझी मैत्रीण आहे. त्यांचं ध्यान नाही राहत. छकुलीला ध्यान राहतं. अक्काबाईला टिकली छान लावले. हा, ते पहिले मोठे उडाले ना, माझ्या आता संपले. बर, मग तुला मोठी टिकली आवडते का लावाय? मोठीच बरी वाटते. ही काय बारकी पडते, कधी बी झोपीत कधी बी. बर, तुला मोठी टिकली मंगल मावशीकडे हाय द्यायला लावते. तर आपल्याला काल जो आपला व्हिडिओ गेला आणि त्या व्हिडिओ बघून लोकांनी जी मदत केली, तर ती मदत खरंच खूप मौल्यवान आहे आपल्यासाठी. आपल्याला एक 100-150 पोते सिमेंट येईल एवढी मदत काल आलेली आहे. आणि त्याच्या पाठीमागं फक्त तुमचा आशीर्वाद आहे. आणि जसं मला आशीर्वाद देता तुम्ही, तसंच भरभरून आशीर्वाद ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांच्या कुटुंबाला, लेकराबाळांना, त्यांना उदंड आयुष्य लाभो, ही आशीर्वाद तुम्ही आज द्यायचा आहे. आशीर्वाद, खूप सारा आशीर्वाद आहे ह्या आजींचा. आणि तुम्ही जे पुढे येऊन मदत केली त्याबद्दल माझं मनापासून धन्यवाद. काय म्हणायचंय छकुले तुला? काय म्हणायचंय मला? हा, मला पटापटा पैसे येईल बघा. आई मी करा म्हणून राहिला. आई तू खुशी राहते बघा. मदत करायला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत का? हा,
मदत करतात, स्वामी बी मदत हा, करतात, स्वामी स्वामी मदत करतात, परत नरेंद्र महाराज मदत करतात. अरे देवा. मदत चौकून सगळे सगळे मदत करतील मावशी, काय नाही. तुला स्वामींचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी येतं. काय नाही आपल्याला. काल स्वामींनीच सगळ्याला सांगितलं, अरे नको रडू. काय म्हणता स्वामी, भिवू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. मग तुला माहिती आहे का, काल किती चांगली मदत आली आपल्याला. मग तुम्ही तुमच्या पाठीशी लोक आहेत ना देवासारखी उभी. मग तुम्ही डोळ्यात कशाला पाणी आणताय हा? रडायचं नाही. काय अजिबात रडायचं ना, डोळ्यात पाणी आणायचं ना. मी एकटी सांभाळत नाही तुम्हाला, हजारो हात आहेत तुम्हाला सांभाळणारी. मी एक निमित्त आहे, एक छोटस निमित्त आहे मात्र आहे, पण तुम्हाला सांभाळणारे, तुमचं सगळं करणारी अनेक समाजातली चांगली चांगली लोक पुढे येतील, मदत करतील. आणि ही घर तुम्ही जितकं आज ह्याच्यासाठी घर 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 चालू आहे ना आपलं, महिना झालं. हात देतात किती माझ्या बारा मदत होईल. होईल लोक आज पुढे आल्यावर होईल होईल होईल. किती मदत मिळेल आईला. तुम्हाला नाही होणार का मग? आहे ती मदत आहे आम्हाला बी आहे. हे तुमचंच घर आहे, तुमच्यासारख्या मातांचं घर आहे, कळलं? विधवा, निराधार, असाय, गरजू, ह्यांच्यासाठी काय आहे, शोध वृद्धाश्रमाची दारं उघडे. फक्त जागा होऊ द्या, ह्या दारातून कधीच कोणी परत जाणार नाही. ह्या उंबऱ्यावर आलेली प्रत्येक आई आणि प्रत्येक बाप शेवटचा क्षण माझ्यापाशी तो एकदम आनंदाने जगेल. तुम्ही कसं जगता आता? हा, कसं राहता छकुले तुम्ही? हा, बरोबर आहे. म्हणते ना, बरोबर. बरोबर, हा, तसंच 100 व्हायला वर्षे. पाहिजे. आई तुम्हाला आशीर्वाद. नको एवढे वर्ष मला. नाही आई माझ्यासारखं. तुझ्यासारखी राहू मी. हा, मग बर, 100 वर्ष. 100 वर्ष दोन सोन्यासारखं येऊन दे आई, सुखीचे येऊन दे. सगळं सगळं होईल ग माझी बाय. आपले बंगल्यामध्ये जाते ना दादाच्या लग्न झालं. बर, तुमच्या बंगल्यात मला एक खोली द्याचाल ना? हा मग नाही द्यायचं का आई? देणार? आमच्या पैसे राहायचं आई, आमच्या पैसे राहायचं तुम्ही. मग कुठं जाऊ मी? हा, नको नको आम्हाला सोडून कुठं जाते? तुमच्या पाशीच राहणार मी. आमच्या पैसे राहा. तुमच्या पाशी. हा, मग मला एक खोली द्या फक्त. हा? मी त्या खोलीत मोठं रूम तुम्हाला आई. मला मोठी रूम. आ चला उठा, लिफ्ट मध्ये बसा आणि खाली या. चला, तर खरंच खूप आनंदी आहेत आणि खूप 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 धन्यवाद तुमचे आणि खूप आशीर्वाद आहेत सगळ्यांचे. येते उद्या, आज उद्या येतो. मदत करते. मदत कर. हा बघा, तू बघा, आज उद्या रोज येतो, रोज देतो. व्हिडिओ पाहते, रोज देतो. तुम्ही व्हिडिओ पाहून सगळ्यांनी रोज द्या बघा आम्हाला मदत. मदत, हा ना, मदत रोज रोज करा आम्हाला. तरी पण दुसरी त्याच्या जोडीला पाहिजेलच. पाहिजे होते. काय म्हटली मंगल मावशी, स्वामी आहेत, नरेंद्र स्वामी आहेत, सगळे आहेत, माऊली आहेत, हाय का नाही? बरोबर का नाही? हा, मी पण आहे. तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि आमची कुंभार सारखं म्हणते, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्रायबर करा, काय काय म्हणते. पण तुम्ही खरंच सगळ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवा, पाठवण्याचं काम करा. लाईक करा, कमेंट करा. लवकर आपले 1 लाख फॉलोअर होतील असं काहीतरी करा सगळ्यांनी मिळून. त्याच्यातूनही काही 2 पैसे आले तर मी ह्या संस्थेसाठीच यूज करेल, ह्या संस्थेचं काहीतरी मोठं काम करेल. अजून आत्ता येते आपल्याला अमाऊंट, पण खूप थोडीशी येते. तुम्हाला आता कसं सांगू मी. आणि तुम्हाला अजून जर ताईचं ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, बघण्याच्या माध्यमातून जर ताईला घरासाठी महिन्याला मदत होईल थोडीफार. आणि हे घर आपण एक अशा आजींसाठी बनवतो की त्यांना तिथं आपल्याला निराधार आजींना सांभाळायचे. तर तुम्ही यूट्यूब एक असं आहे की तुम्ही त्याच्यावरून पण लाईक, कमेंट, सबस्क्रायबर करून तुम्ही एखाद्याला मदत करू शकता. तर प्लीज तेवढी एक गोष्ट नक्की करा. मी कधीच बोलले नाही, पण मी आता बोलते. मला आता खूप गरज आहे आणि ह्या गरजेमध्ये फक्त मला तुम्ही दिसताय, भगवंतासारखे, देवासारखे फक्त तुम्ही दिसताय.
सगळेजण. तर जास्तीत जास्त बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. त्याच्यातले आलेले 2 रुपये आपण ह्या आजी लोकांसाठी खर्च करू आणि लवकर अजून एक 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 मजला पुढं बांधू आपण ह्यांच्यासाठी. हाय का नाही? हा, परत एकदा म्हणावं, गणपती बाप्पा मंगलमूर्ती आशीर्वाद. तर बघा, सगळ्यांनी खूप छान तुम्हाला सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि आशीर्वाद ही न दिसणारी चीज आहे, पण तो कधी ना कधी आपल्या वेळेकाळेला उभा राहतो आपल्या संकटाच्या टायमाला. आणि खरंच वृद्धांचा आशीर्वाद कधीही खाली पडत नाही. देवासारखी सेवा असते, म्हणजे मानवसेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. तर रंजले गांजले त्यांच्यासाठी आपण करतोय, जे दुःखी आहेत, आजाराने ग्रस्त आहेत, कालांतराने मुलं गेले, नवरा गेलाय, परिवार हातातून सुटलाय, संसार कुठंतरी हरवलाय, ह्या लोकांसाठी आपण घर बनवतोय, गरजूंसाठी बनवतोय. आणि त्याच्यासाठी तुम्ही पुढं आलात, योगदान दिलात, मदत केलात आणि असंच ही घर होईपर्यंत तुमची मदत मला लाभो, हीच मी चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला सगळ्या इथल्या आजींचे खूप सारे आशीर्वाद आहेत आणि तुम्ही सगळेजण मदत केली त्याबद्दल परत एकदा खूप 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 धन्यवाद. आणि ह्या आजींचे खूप सारे आशीर्वाद आहेत.